दोन संघ आमने सामने मॅच आपण पाहतोय. जय हनुमान एरणे टीम ऑलिम्पिक जिंकले आमंत्रित केलं बॅटिंग साठी वाके 11 टीमला. चला पंचांचं इथे काम करतील आशिष पार्टे. जाऊन दे ना. दोन्ही टीमचे कॅप्टन्स तुमचा 12 बघा खेळाडू किंवा एखादा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा. चला आयोजकाच्या वाटत चला लगेच आपण बाहेरची नाही जाणार नाही जाणार मी सांगतो ना हरला जाणार एकदा तर कॉल करा. आशिष पार्टे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण पंचांचं काम करावं. सहकार्य करा आमच्या मंडळाला. आपण इथे स्पर्धा पाहतोय KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत जय महाराष्ट्र क्रिकेट क्रीडा मंडळ देवसर आयोजित श्री जैनी कुंभजाई व मसोबा राजा चषक 2022 या स्पर्धेचे टायटल पाहू शकाल. खूप चांगली इथे स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट इथे केली जाते. चांगली पोरमाटो तिकडे कोण आहे? तिकडे संदेश आहे स्ट्राईक एंडकडे फलंदाज सागर आणि दुसऱ्या एंडला स्ट्राईक एंडला संदेश, दुसऱ्या एंडला सागर आणि गोलंदाजीसाठी निघाले सर कॅप्टन नितीन. पहिलाच बॉल इथे डिलिव्हर होईल. ग्रेसिंगला पहिला बॉल रापाट गतीने ऑन द कार्पेट लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि तोपर्यंत एक सिंगल मिळते. श्री गणेशा होतोय. आपण पाहतो ही स्पर्धा आणि या स्पर्धेमधला बी ग्रुप मधला हा शेवटचा पहिला फेरी मधला सामना जय हनुमान एरणे बनाम वाके 11 या दोन संघांदरम्यान. पहिल्या बॉल वरती एक सिंगल मिळते. आता स्ट्रायकिंगकडे प्रथम तास सागर असणार आहे. तर नितीनजी गोलसाठी तयार आहे. यावेळेस बॉल उडवलाय. नो मॅन्स लँड मध्ये जागा खाली होती आणि तिथून मात्र एकच धाव इथे सध्या अजूनपर्यंत संपन्न झाली आहे. एक धावेवरती देखील दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागतंय. 2 बॉलचा खेळ विशेष संपलाय आणि धावा आल्या तर फक्त 2 आणि 2. 3 षटकाचा हा प्रत्येक सामना आपण पाहतोय. खूप चांगले दुपारचं सत्र खूप चांगलं जात असताना अगदी वेळेला सकारात्मक ही खेळ तुम्ही देखील पाहू शकाल. तिसरा बरोबर पाहिला तर बॉल पिचिंग झाल्यानंतर उसार घेतली आणि बॉल जाते तिथून मात्र डॉट. संदेशला या बॉलनं चकमा जरूर दिलाय. नितीनजी इथे गोलही करत असताना खेळाडूंना प्रभावित केलंय. नितीनजी आणि खूप चांगली बॉलिंग अटॅक आहे त्यांच्याकडे. हो ब्लॉक ऑन बॉल क्रिकेट मधलं हे ब्रह्मास्त्र इथे वापरलं जातं. जी ब्रह्मदेवानी जी सृष्टी निर्माण केली त्यातलं एक ब्रह्मास्त्र नितीनजीने इथे वापरलं केलं जातोय. पहिला बॉल अधिक उछाल दिली होती. दुसरा बॉल पाहिला तर क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र थोडंसं संदेशला झगडून ठेवलाय. अजूनपर्यंत मागच्या 2 बॉल वरती 4 बॉलचा खेळ संपला आणि 2 धाबा. अजून बॅकवर्ड येऊन चालला बॉल फाईन लेग रिझन मध्ये बॅकवर्ड खेळण्याचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. तोपर्यंत बॉल जातोय सी मारेगा पार. आलाय संदेशच्या बॅट मधनं हा पहिल्या इनिंगचा पहिला चौकार. चार बॉल वरती नक्कीच संदेशला थांबवलं होतं नितीनजी आणि परंतु 5 बॉल वरती अटॅक त्यांनी केला म्हणजे काउंटर अटॅक जरूर केला आणि टीमची धावसंख्या होती 6 या आकड्यावरती सध्या संघ पोहोचलाय. टीम वाकी 11. शेवटचा बॉल असणार आहे या पहिल्या षटकाचा आणि स्ट्रायकिंगकडे संदेश ज्याने आत्ताच चौकार लगावलाय. चौकार लावून धावसंख्या उभारावी लागेल. Oh, you miss. Yes, 1D.
टी झोन मध्ये बॉल चाललाय. बाकी A1 टीमला धावसंख्या जमावी लागेल, कारण एरणे टीम कडे बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे धावसंख्या तुम्हाला जमवाव्याच लागतील. एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर बाकी 11 टीम या संघाची धावसंख्या झाली 7 धावांवरती सध्या थांबवलं जात आहे. तर आता गोलंदाज मुकेश घाडगे याच्यावरती जबाबदारी दिली. स्ट्राईक एंडकडे सागर, अजून कोणत्याही एका फलंदाजाने जरूर एक चौकार आलाय, पण स्कोर जरूर थांबवलाय. आघाडीचे फलंदाज अजून मैदानामध्ये आहेत. 12 बॉलचा खेळ विशेष बाकी आणि 12 बॉल मध्ये आता टीम बाकी 11 किती धावा जमवणार, कारण का या संघासमोर तुम्हाला 45 ते 50 धावा तुम्हाला जमवाव्या लागतील, कारण का बॅटर ऑर्डर खूप चांगला आहे. निघतायत मुकेश घाडगे सागरसाठी. हो हो हो, एक्सलँट, गुड डिलिव्हरी. बॉल पिचिंग झाल्यानंतर अधिक उच्छाल घेतले, त्यानंतर तेच तरार बॉल गेलाय. पहिला बॉल मुकेश घाडगेचा आणि बॉल येतोय डॉट. म्हणजे सागरला आता इथे विचार करावा लागेल, कारण का तुम्हाला एकाला फलंदाजाला इथे काउंटर अटॅक करावा लागेल आणि एकाला संयम दाखवावा लागेल. याच वाक्य टीमने मला वाटतं मागच्या स्पर्धेमध्ये यावेळेस बिग हिट केलाय. सागर ऑन द फायर, इट इज एस बॅक मॅक्सिमम अकॅडमी क्रॅकिंग सिक्सर. चला बॉल पाठवा. पंचाची ते मागणी होती की बॉल पाठवायचा. सागर यालाही तुम्ही जास्त वेळ थांबवू शकत नाही, कारण हा हार्ड हिटर फलंदाज आहे आणि तो मात्र हार्ड बॅटिंग करत असतात आपल्या टीमसाठी. दुसऱ्या बॉलवरती काउंटर अटॅक करायला मी सांगितलं होतं, एकाला संयम दाखवावा लागेल आणि एकाला काउंटर अटॅक करावा लागेल. तो काउंटर अटॅक या मागच्या बॉलवरती सागरने केलाय. टीमची धावसंख्या अजूनपर्यंत पाहिलं 13 धावा. ज्यावेळेस बॅकवरती आलाय, फर्स्ट पंच केलाय, अगदी समोरच्या दिशेला गॅप सिलेक्शन परफेक्ट. बॉल जाईल टन टना टन टना टन 4 साठी होईल रपाम. वन बाउन्स, अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध लागॉन आणि लांगॉनच्या मधोमध चौकार धाडलाय. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि टीमची धावसंख्या होती एकूण 17 धावा फलकावरती. हाच काउंटर अटॅक सागरला देखील, सागरला माहिती आहे की बॅटिंग करणं आवश्यक असणार आहे. अगदी एक सिंगल जरूर मिळते या बॉलवरती. एक सिंगलने धाव फलक बघा. ज्यावेळेस आपण पाहिलं तर षटकार चौकार तर संयम दाखवले सागरने. एक धाव जरूर मिळते. टीमची धावसंख्या होती 18 धावा अजूनपर्यंत टीम बाकी 11 टीमची. यंगस्टर 11 कुरुश या संघाने देखील तयार राहायचं आहे. नेक्स्ट मॅच अप्लाय. एक सिंगल मिळते. आता स्ट्राईक एंडकडे तुम्ही संदेशला पाहू शकाल. संदेशने अजूनपर्यंत एक चौकार जरूर त्याच्या बॅट मधून आलाय. हो यावेळेस बॅकवर्ड होते, एवढं स्पंज करण्याचं बघा. तुमचे पाय चालणे खूप महत्वाचे आहे. जागा तुम्हाला जमवावी लागते, जागा तुम्हाला करावी लागते आणि त्यामुळे तुम्हाला बॅटिंग करावी लागते. तसं काही घडत नाही. जी बॉल आहे त्याला तुम्हाला हँडल करावं लागेल. तुमचं पाय चालणं तितकं आवश्यक लागणार आहे या मॅच साठी. 18 धावा धावफलकावरती अजूनपर्यंत मुकेश घाडगे. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल चाललाय. आम्हाला पंच पनिशमेंट करतायत की हा बॉल अभ्यंतर आहे. अतिरिक्त धावेची भर पडली जाते आणि एक सिंगल मात्र धाव फलक सरसला जाते. एकूण धावा झाल्या त्या झोन पर्यंत अद्याप 19 धावा. खूप चांगलं टायटल आपण ही स्पर्धा पाहतोय. सकाळपासून रंगरंगोटीचा खेळ तुम्ही देखील पाहिलाय. गोलंदाज अजूनपर्यंत आपण पाहिलं तर मुकेश घाडगे सध्या महागडा ठरत असताना बॉल पिचिंग झालं. बॅट बॉलचा लांबचा अंतर जागा बनवली होती फलंदाजाने, पण बॉल अगदी सरळ निघून चालला यशच्या हातामध्ये विसावला जातोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या खेळानंतर अद्याप धावा झाल्या त्या 0 गडी बाद. बाकी 11 संघ टीम पोहोचलाय 19 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज कमलेशने याही गोलंदाजांनी प्रभावित केलंय. मागच्या आम्ही टुर्नामेंट मध्ये यांनी खूप चांगले केले. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरला होता टीम जय हनुमान येरणे आणि त्याच रिदम त्याच मोसम मध्ये नव्या उमंगाने हा
सर्व खेळाडू पुन्हा एकदा या मैदानामध्ये दाखल झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या एकूण 19 धावा धाव फलकावरती. अजूनपर्यंत टीम आता स्लॉगिंग ओव्हर मध्ये कमलेशला बोलवलंय. टीम कर्णधार नितीन यांनी स्वतः एसटी रक्षक आहे तर स्ट्राईक इन कडे सागर असणार आहे. हो अगदी आपण पाहिलं तर मिस झालेला आहे गोलंदाज फलंदाज. अगदी बॉल पिची पडल्यानंतर अगदी उजव्या एसटीच्या बाजूला टर्निंग झालाय. टर्न केलाय बॉल. कमलेशने हीच कुवेत आहे या खेळाडूची, हीच कॅपॅसिटी आणि क्वालिटी गोलंदाजी आहे. बॉल जातोय डॉट 2.1 चा खेळ संपला. 19 धावा. या बॉल वरती अगदी टॅप शॉट केलाय. बॉल सरळ जातोय डीप मिड विकेट क्षेत्राच्या हातामध्ये आणि काहीतरी पंबल झालाय स्वतः संदेश आणि पहिला गडी इथे बाद होतोय वाकी 11 टीमचा. संदेशाच्या माध्यमातून आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल रुपेश. रुपेश ना रुपेश दाखल झालाय. बॅटिंगसाठी तयार होणार आहे. डावखोर हाताचा फलंदाज म्हटलं की डोक्याचा ताप आणि तो रुपेश आता सध्या मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करणार. गोलंदाज कमलेश कौतुक करावं तेवढं या गोलंदाजाचं कमीच आहे. धावा झाल्या त्या धाव फलक अगदी 20 या आकड्यावरती संघ पोहोचलाय वाकी 11 टीम. गोलंदाज पुन्हा एकदा तयार कमलेश. अगदी भारतातले आपले ब्रह्मास्त्र इथे वापर केला जातोय. यावेळेस अवतीच्या बाहेर बॉल चाललाय. 1 धाव अजून मिळते टीम वाकी 11 टीमला आणि टीमची धाव संख्या 21 धावा वरती अजूनपर्यंत. किती बॉल झाले? 2च झालेत ना. 4 बॉलचा खेळ विशेष बाकी आहे. टीमची धाव संख्या 21. या 4 बॉल वरती काय चमत्कार करणार रुपेश आणि त्याचबरोबर सागर हे देखील पाहिलं जाईल. यावेळेस बॅकवरती स्पंज केलाय. कव्हरच्या दिशेला जातो एक्स्ट्रा मध्ये क्षेत्ररक्षक आणि तिथून मात्र एकच धाव इथे मिळते. एक धावेने सरसर टीमची धाव संख्या होती अद्याप डबल दुःख धाव फलकावरती 22 धावा. येणाऱ्या 3 बॉल मध्ये सागरला इथे बिग हिट करावं लागेल. सागर जरी 2 बिग हिट करतोय तर चांगल्या स्थितीमध्ये इथे वाकी 11 टीम देखील राहू शकेल. आजच्या फेरीमधला हा पहिल्या 70 मधला शेवटचा सामना जर्मनी निर्णय त्याचबरोबर वाकी 11 3 बॉलचा खेळ विशेष शिल्लक बाकी आणि टीमची धाव संख्या 22 धावा धाव फलकावरती. यावेळेस बाल खेळून काढलाय आपल्या बातेतलं ब्रह्मास्त्र वापरलं एमएसएलच्या स्टाईल मध्ये क्षेत्राची डीप विकेट तोपर्यंत 2 धावा कंप्लीट इथे पूर्ण केले. त्या धावांसाठी धावा धाव देखील केली जाते आणि 2 धावे धाव फलक इथे थोडस 2 पावलेले. आता मात्र 2 हात करावे लागतील वाकी टीमला अर्थातच सागरला. 24 धावा धाव फलकावरती अजूनपर्यंत स्कोर कार्ड ऑन आहे वाकी टीमचा. 2 बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर करेल सागर. त्यामुळे 2-3 पावलं पुढे आलं सरसलाय. डीप मिड विकेट पुन्हा एकदा गोखणे क्षेत्रामध्ये तोपर्यंत जोखीम घेतलंय 2 धाब्याचा आणि आता इशारा काय येणार आहे आमचे पंच असणार आहेत तिथे 2 धावा पूर्ण. गुड रनिंग द बिटवीन द विकेट दोघांचा ताळमेल 2 धावे धाव फलकावरती 26 धावा अजूनपर्यंत. म्हणजे मागच्या आपण पाहिलं तर खूप चांगलं नितीनजीने गोलंदाजी त्याचप्रमाणे जरूर मुकेशला एक षटकार लगवला, एक चौकार लगवला, त्यानेही कमबॅक केल्याने आता तोपर्यंत आपण पाहिलं तर कमलेश लाजवाब गोलंदाजी करत असताना 2-2 धावा सध्या पळून काढतात कारण का धावांची गरज असणार आहे टीम वाकी 11 टीमला. गोलंदाज शेवटचा बॉल घेऊन कमलेश या बॉलवरती मोठा हिट जरूर मारण्याचा प्रयत्न केला होता. किरण असणार आहे स्वतः एसटी रक्षक पण एकच धाव. इथे काय होईल काय घडेल दोघांची रेस लागली आहे. रेस कोण जिंकणार? यस किरणने जिंकली आहे रेस. एकच धाव मिळते बॉल वरती आणि टीमची धाव संख्या होते एकूण 27 धावा. तसेच KSK चे सल्लागार सन्माननीय श्री वसंतजी शिंदे साहेबांचा इथे
शुभ सन्मान होतोय आमच्या आयोजकाच्या माध्यमातून. तसेच सन्माननीय श्री धनंजय सपकाळ याही साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या आपण दोन्ही मान्यवर आपण आपला सन्मान स्वीकारावा. वसंतजी शिंदे आणि त्याचबरोबर धनंजयजी सपकाळ या आपण साहेब आपला इथे आपण सन्मान स्वीकारावा. लक्ष असणाऱ्या मॅच मध्ये 28. 28 धावांचं लक्ष असणार आहे. लावून घ्यायचं. बाकी 11 टीम आपण क्षेत्राचे लावून घ्यायचं आणि आपली आखाड्याची जोडी मैदानामध्ये एअरने टीमने रवानी करायची आहे. बॉल किती राहिले? चला प्लीज सहकार्य करा. टीम वाकी आपण क्षेत्राशी लावून घ्यायचं आणि फलंदाज मैदानामध्ये रवाना करायची आहेत. संदेश आहे, संदेश. तर गोलंदाज इथे संजयचा इथे वापर केला जातोय. लक्ष असणाऱ्या 28 धाब्यांचं मापक असेल लक्ष टीम जे अंडमान एअर टीम साठी. तर स्ट्राईक एंडकडे आपण पाहू शकाल किरण, दुसऱ्या एंडला नितीन आणि ही आघाडीची जोडी अगदी आम्ही गेल्या हप्त्यामध्ये स्पर्धेमध्ये पाहिली होती. या जोडीने धुमाकूळ घातला होता अगदी पहिल्या मॅच पासून शेवटच्या क्षणापर्यंत फायनलच्या मॅच पर्यंत. पण ती मॅच फायनली जिंकली होती निपाणी तात्या या संघाने. आणि आता मात्र 28 धावांचं लक्ष आणि पाठपुरा करण्यासाठी ही घोडजोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाज इथे संदेश याच्यावरती ही जबाबदारी. पहिलाच बॉल इथे रॅपिड गतीने टाकला. अगदी फलंदाजाला चकमा बॉल देऊन गेलाय. डॉट बॉलची इथे सांगता होती. पहिलाच बॉल इथे गोलंदाज संदेशाचा. बॅटिंग ऑर्डर थोडीशी खराब झाली परंतु आता त्या रन जर तुम्हाला वाचवायचे असेल तर तुम्हाला चांगली कंजूसी गोलंदाजी करावी लागेल.
हार्ड हिटर दोन्ही फलंदाज या फलंदाजी कुबेत आहे, ताकद आहे, एक्सपिरियन्स खूप आहे. यावेळेस मोठा फटका, अगदी बॉल जातोय सीमारेषा तोडून फोडून काळकोण क्षेत्राच्या वरनं एक लांबलचक प्रेक्षकांचं मन जिंकणारा हाय आणि हँडसम 6 साठी षटकार. पहिला बॉल डॉट जरूर, आता दुसऱ्या बॉल वरती काउंटर अटॅक केलं जातंय किरण यांच्या माध्यमातून. 6 धावा धाव फलकावरती लक्ष असणार आहे या मॅच मध्ये. 28 धाब्यांचं खूप चांगली बॅटिंग ऑर्डर आहे टीम एरणे संघाकडे. अजून एक फासवा चेंडू अगदी बॉडी लाईनच्या जवळपास हा बॉल जाणारा, तिथून मात्र धावा फलकावरती धावा थोडंसं आपण पाहिलं तर पंबल झाले क्षेत्ररक्षक. 3 बॉलचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या होती एरणे टीम संघ पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 6 या आकड्यावरती क्षमा असावी. 3 बॉलचा खेळ संपलाय. खूप चांगलं अजूनपर्यंत संदेशने खूप चांगलं कमबॅक करून दाखवलं टीमवरती. कारण पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर बॉल जातोय हवेमध्ये, झेरॉस्कॉपी काढण्यासारखा हा फटका. अजून एक देख नसतो, किरणच्या बॅट मधनं आलाय षटकार. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉल वरती षटकार, तिसरा बॉल, चौथ्या बॉल डॉट. अजून एक इथं पाहिलं तर बॅकवरती स्पंच केलाय. कव्हरच्या मधोमध गॅप सेलेक्शन परफेक्ट. 7 धावे साडी किरणच्या बॅट मधला हा तिसरा षटकार. किती पाहिजे अजून 10ची नंतर यांची मॅच आणि यंगस्टर करू कोण आहेत नाही मध्ये फक्त राणा मापा चालू आहे. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली आहे एकूण 19 धावा. आता 12 बॉल विशेष बाकी जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 9 धाव्यांची आवश्यकता. ज्या सर्व रन आलेत ना त्या नक्कीच किरणच्या बॅट मधनं आलेत. नितीनजी फक्त अगदी दुसऱ्या एंडला फक्त उभे आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका हवेमध्ये जरूर आलाय. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या पाठीमागे आणि आता एकच धाव मिळते. आता प्रथमच मला वाटतं नितीन बॅटिंग साठी तयार होणार आहेत. प्रथम तर त्यांना स्ट्राईक मिळते. धाव फलकावरती धावा झाले ते अजूनपर्यंत 20 झाले असतील. 20 धावा, 8 धावांची अजून आवश्यकता आहे. गोलंदाज सागर धीम्या गतीचा बॉल, नियंत्रण चुकलं फलंदाजाचं या बॉल पासून आणि अगदी बॉल जातोय सरळ एकट्याच्या हातामध्ये. फलंदाज आउट आहे का आणि बॅटची एज लागली जाते आणि नितीनजी यांची पारीचा इथं अंत होत असताना आघाडीचा फलंदाज नक्कीच नितीनजी गोल्डन डकचा शिकार ठरले जातात. टीमची धाव संख्या झाली एकूण 20 धावा, अजून 8 धाव्यांची आवश्यकता. तुम्ही पाहू शकाल खूप चांगली ती स्पर्धा KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ देवसेरे आयोजित जळणीय कुंभळजाई व म्हसोबा राजा चषक 2022 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा शब्द सुनानं स्वागत आहे. गोलंदाजी तयार होत आहे. त्याने बॅकवरती स्पंच केलाय. फलंदाजी त्याने इथे स्वतःच्या फॉलोमध्ये कॉडम्बोल्ड इज रोहित बॅक टू बॅक 2 झटके लागत असताना
नवीन फलंदाज वैभव पहिल्या षटकामध्ये जरूर किरणने आव्हान हे सोपं करून ठेवलं होतं, पण आता मात्र सध्या सागरने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 3 बॉल पेस केलेत आणि एकच धाव दिली आहे. 2 गडी बाद केले. तिथे बॅकवर्ड पॉइंट करण्याचा प्रयत्न काय होईल, काय घडेल, जोखीम घ्यावं लागतंय, परंतु एक सिंगल तुम्ही रोखू शकत नाहीये. चोरटी धाव म्हणावी लागेल या मॅच मध्ये. आता किरणनी स्ट्राईक घेतले कारण का स्वतःवरती विश्वास दाखवलाय. धाव घेण्याची गरज नव्हती पण जोखीम घेतलं आणि इथून मात्र एक धाव संपन्न केले आणि एक धावेनं धाव फलक 21 आकड्यावरती संघ पोहोचलाय. 7 धावांची आवश्यकता. बॉल आहेत बाकी अजूनपर्यंत 8 बॉल, म्हणजे 1 बॉल जास्त आहे. इथून पुढे आता महत्वपूर्ण विकेट जर ही तुम्ही घेऊ शकाल तर नक्कीच या मॅच मध्ये तुम्ही पूर्ण आगमन संघर्ष करू शकाल. गोलंदाज तयार. आता बॅट न खेळण्याचा प्रयत्न, पंतांचा इशारा येतोय. लिस्टिंगच्या बाहेर बॉल चाललाय. हा बॉल अव्यंतर आहे आणि अव्यंतर धावेनं धाव फलक सरसर एक पूर्ण 22 धावा. आता एका मोठ्या फटक्याची गरज असणार आहे. टीम जय हनुमान एरणे ठंगाला 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावेंची आवश्यकता. आठ बॉल आणि 6 धावेची आवश्यकता. लक्ष 28 धावेंचं मापक असं लक्ष आहे या मॅच मध्ये, परंतु क्रिकेट आहे अनिश्चितचा खेळ असं म्हटलं जातं या खेळाला. गोलंदाज तयार सागर. ओटी किरण. यस, इट इज अ एस पॅक मॅक्सिमम सिक्सर. तर यानंतरचा होणारा मॅच जिंकलंय जरूर जय हनुमान एरणे. बाहू 11 यंगस्टार कुरोशी बडाम जय हनुमान एरणे दोन्ही टीमचे कॅप्टन्स. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण नाणेफेकीसाठी यावं. यंगस्टार 11 कुरोशी बनाम जय हनुमान एरणे. हा बिग फाईट तुम्ही पाहू शकाल. मॅच आताचा मॅच हा रफ अँड टफ असणार आहे.